IIM मधील प्राध्यापक अनिल गुप्तांना यंदाचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। येत्या 12 मार्चला पुरस्काराचं वितरण पार पडणार। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीला पुन्हा मुदतवाढ। अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी 10 दिवसांची मुदतवाढ। मुद्रांक शुल्क भरण्यासंदर्भात जिल्हा सहाय्यक निबंधकांसमोर 4 डिसेंबरला सुनावणी। पिंपरी चिंचवडमध्ये प्रारूप मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप। मविया आणि मनसेचं महापालिकेच्या समोर निषेध आंदोलन। भाजपने निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरत प्रारूप याद्या बनवल्याचा आरोप। अणवखारे प्रकरणात चित्रा वाघ राजकीय रंग देत असल्याचा ठाकरे सेनेचा आरोप। चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी। ठाकरे सेनेकडून कोळसेवाडी पोलिसांना निवेदन। पोलिसांनी कारवाई न केल्यास अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा इशारा। पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील लागलेल्या बॅनरची चर्चा। हेराफेरी चित्रपटाच्या आशयाचा बॅनर लावत निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत व्यंगात्मक टिप्पणी। मतदार यादीतील घोळासंदर्भात बॅनरवरील चर्चेत उल्लेख। अयोध्येतील राम मंदिरावरील शिखरावर ध्वजारोहण। पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते रामलल्लांची आरती। राम मंदिरावरील धर्मध्वज सत्यमेव जयतेचा उद्घोष करेल। हा केवळ ध्वज नसून भारताच्या सभ्यतेचं प्रतीक आहे। ध्वजारोहणावेळी पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। पाहिलेल्या स्वप्नापेक्षाही अधिक सुंदर आणि भव्य मंदिराची उभारणी। अशोक सिंघल यांच्या लढ्याला खऱ्या अर्थाने यश। राम मंदिराच्या ध्वजारोहण सोहळ्यात मोहन भागवतांचं भाष्य। भाजपचा राज्यभरात घर घर राम अभियान। प्रत्येक घर, सोसायटी आणि आस्थापनांमध्ये केशरी ध्वज फडकावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर शुक्रवारी अंतरिम आदेश देऊ सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण। बांठी आयोग घटनापीठाच्या निर्णयापुढे जाऊ नका। सुप्रीम कोर्टाच्या निवडणूक आयोगाला सूचना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% आरक्षण ओलांडल्याचा या याचिकेत दावा। मुंबई काँग्रेस संसदीय पडताळणी समितीची घोषणा। समिती पालिका निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेणार। समितीतर्फे उमेदवारांच्या मुलाखती, उमेदवारांची निवडही करण्यात येणार। समितीत ज्योती गायकवाड, असलम शेख, सचिन सावंत यांचा समावेश।